आज आपण चालले परेल वर्कशॉपला आणि गणसंकुलचे अपडेट्स घेऊ. तर मागच्या रविवारी आपण पाहिला परेलचा विघ्नहर्ता आणि घाटकोपरचा राजा यांचं आपण आगमन सोहळ्याला होतो. तर आता आपण आलो आहे गणसंकुल येथे. स्टार्टिंगला आपल्याला दिसतोय अमर आर्ट्स. इथे खूप सुंदर बाप्पांच्या मूर्त्या आहेत, बालगणेश देखील आहेत. हे बघा, गाडी उंदीर भजन करायला बसल्यात. हे सर्व वारकरी आहेत. ती छोटे बाळ, हे बालगणेश आहेत. किती क्यूट आहेत बघा. इथे देखील आहे आणि इथे उंदीर आहे मोदक खाताना. अमर आर्ट्सच्या ऑपोजिट आहे श्री गणेश चित्रशाळा. इथे देखील खूप सुंदर मूर्त्या आहेत. काम चालू आहे पॉलिशिंगचं. आणि त्याच्या बाजूलाच आहे श्री गणेश आर्ट्स. त्याच्या आतमध्ये जाऊ बघूयात. यांच्याकडे पण खूप सुंदर मूर्त्या आहेत. राजीव काय केलं? किती सुंदर बालगणेश आहे बघा. ते खुर्चीवर बसलेत बाप्पा. जय मल्हार रूपातले बाप्पा. आणि श्री गणेश आर्ट्सच्या बाजूला आहे सार्थक आर्ट्स. यांच्याकडे देखील खूप सुंदर मूर्त्या आहेत. हे बघा, हे टालावर बसलेले बाप्पा. श्रीकृष्णाच्या बासुरीवर बसलेले बाप्पा दाखवतो. हे बघा, आणि पार्वती माता. आता आपण आलो श्री आर्ट्सच्या इथे. बघा, लालबागच्या राजाची किती सुंदर मूर्ती आहे. आता आपण आले वेले ब्रदर्स स्टुडिओ. याच्या स्टुडिओमध्ये आले वेले ब्रदर्स यांच्या. तिथे सर्व शाडू मारुतीच्या मूर्त्या आहेत. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत तिथे पण. आणि येत्या रविवारी खूप मोठा आगमन सोहळा आहे. 3 ऑगस्ट आहे. तर 10 ते 15 गणपतींचा आगमन सोहळा आहे. तर आता आपण पोचले परेल वर्कशॉपला. कलागंध आर्ट आणि चिंचपोकलीचा चिंतामणी बाप्पाची मूर्ती इथे घडवण्यात येणार आहे. खूप गर्दी आहे आज पण. खूप उत्सुकता आहे चिंतामणीच्या आगमनाची.
पाहू शकता इथे बाप्पांना घडवण्यात घेतलेलं आहे. इकडे काम चालू आहे आतमध्ये. आणि एक सुरतचा मंडळ आहे, त्यांचं आगमन सोहळा देखील आता आहे. आता मी नुकताच आलो आणि मला समजलं की त्यांचा आगमन सोहळा आहे. ते सर्वजण आलेले आहेत. आपण ते आता आगमन सोहळा कव्हर करणार आहोत. चला तर मग. इथे बाप्पांची प्रभाव लावण्यात घेतलेले आहे आणि इकडे फोर क्लिप आलेली आहे. आपण आलो होतो अपडेट्स घ्यायला, तर अचानक आपल्याला आगमन सोहळा पाहायला भेटतोय. हा त्यांच्या मंडळाचं नाव आहे साईराज, त्यांच्या मंडळाचं नाव आहे, सुरतचं आहे. तर आता थोड्याच वेळेला त्यांचं आगमन होणार आहे. तर आता मूर्तीला बाहेर काढत घेतलेलं आहे आणि पूर्ण पॅक केलेली आहे मूर्ती, आपण पाहू शकता. आणि श्रीमान दादाच्या जोडीला असं प्रत्येक दादा ते इथं आहेत. हे बघा. वेगाने बाप्पांचं काम चालू आहे. तर काय आता आपण बघितलं सुरतचा आगमन सोहळा. साईराज युवा मंडळ त्यांच्या मंडळाचं नाव होतं. तर आता आपण आलो आहे गणेश गल्लीत, मुंबईचा राजा बसतो तिथे. इथे काय अपडेट्स आहेत बघूयात आपण. तर मागच्या वेळीच आपण आलो होतो तेव्हा इथे काही काम चालू नव्हतं. आता इथे काम चालू आहे डेकोरेशनचं, पाहू शकता. आणि यावर्षीची थीम जी आहे ती रामेश्वरम टेम्पलची आहे, रामेश्वरम मंदिराची आहे. आपण पाहू शकतो इथे काम चालू आहे, खूप वेगाने काम चालू आहे. आणि तिथे मुंबईच्या राजाची मूर्ती बनवून घेतलेली आहे. खूप वेगाने काम चालू आहे आज. इथे पाहू शकता खूप डेकोरेशनचं सामान आलेलं आहे. आता आपण मुंबईच्या राजाची अपडेट बघितली. आता पण आलो लालबाग. आपण आले आता लालबागच्या राजाची जी एंट्री असते गेटवर, त्या गेटचं काम खूप जोरात चालू आहे बघा.
आणि यांची थीम काय असणार आहे ते अजून काय माहीत नाही आहे आपल्याला. थोड्याच दिवसात समजेल आपल्याला काय थीम आहे ते. आता आपण लालबागच्या राजाच्या मंडपात आलेलो आहोत. आणि तिथे समोर लालबागचा राजा बसणार आहे. इथं मूर्तीचं काम चालू आहे लालबागच्या राजाचे. आता आपण आले उदय खातू सरांच्या वर्कशॉपमध्ये. बघा, मी फर्स्ट टाइमच इथं आलो आहे आणि इथे पहिला आगमन सोहळा आहे तो 3 ऑगस्टला आहे. इथे बॅनर लागला आहे कोल्हापूरचा चिंतामणी, त्यांचा आगमन सोहळा 3 ऑगस्टला आहे. तर आपण आता वरूनच बघणार आहोत चिंचपोकलीची काय अपडेट आहे ती. मंडपचं तर काम चालू आहे पाहू शकता आपण. आणि पुढे बघूयात. अच्छा, डेकोरेशन पण चालू आहे आतमध्ये जिथे बाप्पा बसतात ते डेकोरेशन चालू आहे. हे बघा, डेकोरेशनचं काम चालू आहे चिंचपोकलीच्या चिंतामणीचं. फलक लागलाय. तर आपण चिंचपोकलीच्या चिंतामणीचा पाठपूजन सोहळ्याला देखील आलो होतो. मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, ते तुम्ही बघून घ्या. आता आपण चाललो आहे राजन जाड यांच्या वर्कशॉपमध्ये. चला तर गाईज आपण राजन झाड यांचे वर्कशॉपला गेलो होतो दोन्ही पण. आता आपण पुन्हा एकदा गणसंकुला चाललो आहे कारण की गणसंकुलच्या बॅकसाईडला आपण गेलो नव्हतो. चला तर मग जाऊयात आता. तर गाईज ब्लॉगला इथेच एंड करूया. आता आपण शनिवारी विसर्जनाला भेटूया. कांदिवलीचा राजा आणि चारकोपचा राजा याचं विसर्जन आहे 2 तारखेला शनिवारी. जमलं तर आपण जाऊ, नाही तर मग आपण डायरेक्ट रविवारी भेटूयात. चला तर मग बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.